राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरनं आज थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं राज्य सरकारवर गंभीर आरोप केले, त्यानंतर राजकारण हे चांगलंच तापलेलं आपल्याला आज राज्यात पाहायला मिळालं. आज दुपारी उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सरकारवर गंभीर आरोप या ठिकाणी केलेत. या सर्व मृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला. कोरोना काळात अतिशय उत्तम असलेली राज्याची यंत्रणा अचानक का कोलमडली असा थेट सवाल देखील त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेत केला. सरकारला एक फूल दोन हाप असा थेट आरोप करत एक फूल एक हाप दिल्लीत आहे तर दुसरा हाप कुठे आहे कोणाला माहिती नाही, हा देखील उल्लेख त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आरोग्य यंत्रणा ही संपूर्णपणे बिघडली असल्याचा आरोप देखील आज उद्धव ठाकरेंनी केला. त्यावर भाजपाने देखील आणि एकनाथ शिंदे यांनी देखील पलटवार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज आरोग्य यंत्रणेवर बोलणारे उद्धव ठाकरे कोरोना काळात कुठे होते असा आरोप जो आहे तो भाजपाने देखील या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी देखील कोरोना काळामध्ये कशा पद्धतीने खरेदी झाली आणि कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला यावर पलटवार जो आहे तो केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तिकडे अशोक चव्हाण यांनी देखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे ती राज्य सरकारच्या समोर आणलेली आपल्याला पाहायला मिळते की 500 बेडचं रुग्णालय जे आहे त्यावर अतिरिक्त ताण पडून म्हणजे राज्यात अशाच पद्धतीने अनेक वैद्यकीय महाविद्यालय ज्याची क्षमता ही 500 बेडची 300 बेडची आहे पण त्यापेक्षा अधिकचे रुग्ण जे आहेत ते या रुग्णालयांमध्ये दाखल होतात आणि आरोग्य यंत्रणेवर संपूर्ण ताण पडतो. त्यामुळे ज्या खाटा आहेत त्या खाटा वाढवण्याची मागणी जी आहे ती त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. साधारण 500 खाटांऐवजी 900 खाटा या नांदेड रुग्णालयाच्या कराव्यात ही भूमिका त्यांनी राज्य सरकारसमोर सादर केली. त्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण बोजवारा उडालेला आहे का अशी एकूण परिस्थिती जी आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला. पण राज्य सरकारनं या ठिकाणी खूप मोठी सावरासावर केली. कारण आपण जर पाहिलं तर ज्या नांदेडमध्ये ज्या बालकांचा मृत्यू झाला त्याची दखल केंद्रीय यंत्रणांनी देखील या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि केंद्र स्तरावरनं दखल घेतल्यानंतर राज्य सरकारनं तातडीने पावलं जी आहे ती उचललेली आपल्याला पाहायला मिळते. एक स्थानिक जो DPDCचा निधी आहे तो देखील देण्याचा 100% देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारनं या ठिकाणी घेतलेलाच आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे DPDC मधून जे निधी आहे त्यातील निधी जो आहे तो सामान्य रुग्णालयांना आणि त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांना देखील देण्याचा निर्णय झाला. तर कुठेतरी आरोग्य विभागावरनं जे आरोप प्रत्यारोप सुरू होते त्याचं आज गंभीर टोक जे आहे ते या ठिकाणी गाठण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि थेट उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा जो लेखाजोखा आहे तो मांडल्यामुळे कुठेतरी याला मोठा राजकीय रंग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून कोरोना काळामध्ये जो भ्रष्टाचार झाल्याचा ठपका जो आहे तो भाजपकडनं वारंवार ठेवला जातो आणि त्याचं टार्गेट जे आहे ते उद्धव ठाकरे असतील संजय राऊत यांना केलं जातं. त्याला प्रत्युत्तर म्हणून थेट जो आज प्रतिहल्ला जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी केला असल्याचं बोललं जात आहे आणि कुठेतरी हा वाद जो आहे तो आणखी चिघळण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते.